हां असं करा. आणि म्हणजे ते तुमचं मला सांगा त्यासाठी. अजून किती नाव सांगा. अर्जुन भीमराव खरात. अर्जुन भीमराव खरात, सोनकी तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. किती वर्षापासून आहे आपण इकडे? हे 2001 पासून खिल्लार जात बाळगायचं आहे. किती आहे तुमच्याकडे? तुम्ही पण थांबा काका. काका तुम्ही पण सांगा. थांबा तुम्ही पण सांगा. बोला, बोला. तुमच्या घरी किती आहे? 1 किंवा 2च असं कायमस्वरूपी आपलं असतं. हे किती वर्षाचे आता आहे? ही 2.5 ते पावणे 3 वर्ष. किती दादाचे? आता 5वा दात पाला सायदाती म्हणायची. काय काय काम घेता तुम्ही? ही शेती काम आपलं नॉर्मल. हां. पुन्हा आपल्या ही सगळी शौकी म्हणून ज्यादा त्याचा उपयोग केला जातो. कुठं रेस गेस काय नाही ना? नाही तसलं काय नाही. तिने खायला काय काय व्यवस्थित आहे? नाही मका पुन्हा जे आपला शेंगदाणा पेंड, गहू अशा सगळ्यांना मिळून वापरावं लागतं. अच्छा, ती काय तुम्ही दाम आलं तर देणार ते आता? रेट काय पाहिजे तुम्हाला तिकडे? आता रेट सगळा बरोबर आहे. 2.5-3 लाख रुपये रेट सध्या होतोय, पण ह्या दुष्काळामुळे चांगलं 1.5 लाखावर किमती म्हणजे तुम्ही काय रेट कमी आलं तर पण देणार का वापस घेऊन जाणार? काय परिस्थितीनुसार इथं पेटेला ठरवावं लागतं ना. कोणाकडे चारा असतो, कोणाकडे नसतो, कोणाकडे काय बरेचसे अडचणी असते. आता पेकल्यानंतर अजून एक घ्यायचं आहे का नाही? ते आता पुढचा विषय निसर्ग जर साधला तरच मोरचा विषय घ्यायचा. तुमची किती आहे जमीन? किती आहे? थोडी आहे 7 एकर जमीन. काय काय विकणार? ऊसाची ऊस असतो, पुन्हा आता ह्या वेळेस तर सगळं पूर्ण राहणं आता मोकळं राहते ह्या दुष्काळामुळं. आता तेवढा ऊस गेलेला. पुरी बाकी तरकारी असते थोडं काहीतरी असतं. हे एकच आहे, अजून एक नाही तुमच्याकडे ना? नाही सध्या नाही तर नाही एक आहे. चला की मग निघा.